नमस्कार. आज आपण बघणार आहोत इडली. त्यासाठी आपल्याला पाऊण वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ मी घरचेच घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी रेशनचे तांदूळ घेऊ शकता. आपल्याला पाव वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. पाव वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि पाव चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. हे सर्व आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात दुप्पट पाणी ठेवून यावर झाकण मारून 5 ते 6 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे. 6 तास झालेले आहेत. हे चांगलं भिजलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता आपल्याला यात अर्धा वाटी शिजलेला भात टाकायचा आहे आणि यात थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी हे मिक्सरला बारीक वाटून एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आपल्याला हे आता हाताने फेटून घ्यायचं आहे. आणि यावर झाकण मारून हे 8 ते 10 तासांसाठी उबदार जागी ठेवून द्यायचं आहे. मी हे 10 तासांसाठी ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं फुगून वर आलेलं आहे. आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे. इडलीच्या साच्यात तेल घेऊन तेल चांगलं लावून घ्यायचं आहे. तेल चांगलं लावून झालं की आपल्याला यात आपण तयार करून घेतलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे. एका भांड्यात आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे. मी आधीच पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला त्यात आपण बॅटर घालून घेतलेलं इडली पात्र ठेवायचं आहे आणि यावर झाकण मारून मध्यम गॅसवर हे 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढून इडली बाहेर काढून घ्यायची आहे. इडली तयार झालेली आहे. आता आपल्याला ही थंड झाल्यावर काढून घ्यायची आहे. इडली मस्त जाळीदार झालेली आहे. आता अशाच प्रकारे मी सगळ्या इडली काढून घेणार आहे. आता आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं बारीक कापून, 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि यात थोडं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपली चटणी वाटून झालेली आहे. आता आपल्याला ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे. आता आपल्याला चटणीसाठी फोडणी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात अर्धा चमचा मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आपण बनवलेली फोडणी आपल्याला चटणीला द्यायची आहे. आपली चटणी बनवून तयार आहे. इथे आपली मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आणि चटणी बनवून तयार आहे.